लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। जिल्हा परिषद शाळा तांदूळवाडी येथे बाल आनंद मेळावा, गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, विद्यार्थ्यांना बाजार व्यवस्थेचे प्रत्यक्ष शिक्षण, आनंद मेळाव्यात 15,000ची उलाढाल। बातमी पैठणीतून। पैठण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदूळवाडी येथे आयोजित बाल आनंद मेळाव्याला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। शुक्रवारी दिनांक 28 नोव्हेंबर रोजी झालेल्या या मेळाव्यात गावातील नागरिक, महिला आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्याम माधव पराड, मुख्याध्यापक अंबादास बोराडे, शिक्षक संदीप तेंडे व देवदत्त खरड यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील बाजारभाव, खरेदी विक्री प्रक्रिया, चलन व्यवहार व व्यवसायाची मूलभूत समज याबाबत प्रत्यक्ष अनुभव मिळावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। मेळाव्यात पाणीपुरी, वडापाव, पॅटीस, गुलाबजामुन, सोनपापडी, खिचडी, फिश फ्राय, पापड फ्राय, ओली, सुकी भेळ, केळी चिप्स, चॉकलेट्स अशा अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते। तसेच भाज्या बाजाराचा अनुभव घेण्यासाठी कांदा, बटाटा, टोमॅटो, मेथी, शेपू, दोडके, शेवग्याच्या शेंगा, मटकी, वांगी, कोथिंबीर आदी भाज्यांचाही समावेश करण्यात आला होता। या मेळाव्यात सुमारे 14 ते 15,000 रुपयांची उलाढाल झाली। गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग देत मोठ्या प्रमाणावर खरेदी केली। शाळेच्या या कार्यक्रमांना नेहमी साथ देणारे सोनवाडी येथील पोलीस पाटील बबनराव शेषराव आंबेकर यांनी विद्यार्थ्यांसाठी 1,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याने मेळाव्यात आनंदाचे वातावरण आणखी उजळून निघाले। कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व नागरिक, महिला व माजी विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.